संताप आहे आणि या संदर्भात सुनील तटकरेंनी पत्रकार परिषद घेतली। तर काँग्रेसने अशी टीका करून वैचारिक दिवाळखोरी दाखवली, दिलगिरी व्यक्त करून विषय संपत नाही, काही वेळेस काय बोलायचं याचं भान असावं लागतं, अशा शब्दांमध्ये तटकरेंनी काँग्रेसला सुनावलंय। काँग्रेसची वैचारिक दिवाळखोरी ही काँग्रेसची त्या ठिकाणी दाखवलेली आहे आणि म्हणूनच वहिनींच्या संदर्भातलं त्याने जे काही वक्तव्य केलेलं आहे हे काँग्रेसच्या वैचारिक दिवाळखोरीचं तर द्योतक आहेच, पण प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी त्याचा निषेध करतो। राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्या भगिनी या संदर्भातल्या संतप्तपणाच्या आपल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त करतात। काल रात्री उशिरा काँग्रेसने सुद्धा या संदर्भामध्ये दिलगिरी व्यक्त केल्याचं ट्विट मी पाहिलेलं आहे, पण दिलगिरी व्यक्त करून विषय कधी संपत नसतो, काही वेळेला काय बोलावं याचं भान असावं लागत असतं, ते दुर्दैवाने काँग्रेसचं राज्य पातळीवरचं नेतृत्व विसरलं असं दिसत आहे। काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया म्हटल्यानंतर राज्याचं राजकारण तापलं। काँग्रेसवर जोरदार टीका करण्यात आली आणि या सगळ्या वादानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टीकरण दिलंय। काय म्हणालेत ते पाहूया। त्यांचं असं म्हणणं आहे, स्त्री दाक्षिण्य आमच्यासाठी सर्वतोपरी आहे। काँग्रेसनं केलेलं ट्विट प्रासंगिक होतं, व्यक्तिगत नाही, त्याचा विपर्यास करू नये। दरम्यान टीका सहन केली पाहिजे असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं होतं आणि त्यावर सुनील तटकरे